जण संत खूप जणांवर कृपा केली आणि कृपा करण्यासाठीच संत येतात। आता बुंदी खाऊ देईना म्हणून हे कोणती दया होईल? बुंदी खाऊ देईना ती दया कोणती होईल? गाववाल्याची कृपा झाल्याना बुंदीच इथं खाल्ल्याशिवाय आम्हाला जाऊच देईना आणि गाववाल्याची कृपा 100% होतीच। आता दया बी खूप प्रकारच्या राहतात। तुम्ही एखादी तुमच्या दारात मागाय आला, जर त्याला थोडं जास्त वाढल्या तर काय दयावान आहे माय म्हणतात, तसे दया राहतात। एखाद्या भिकाऱ्याला तुम्ही 100ची नोट दिल्या तर बाबा दयावान माणूस आहे रे म्हणते, अशा बी दया आधी कृपा व्हायला लागते नंतरच दया ठामपणे पाटील। कृपा झाल्याशिवाय दया तिथं होऊच शकणार। अहो त्या संताची आपल्यावर कृपा झाली तरच दया येते। कृपाच नसेल आधी आपल्याला जन्मच मिळाला नाही तर कृपाच भगवंताची झाली नाही, संताची झाली नाही तर दया कशी? आता इकडे नाही हो नाही आणि कसं चावल बदलले म्हणून तांदूळ बदलले पाटील पुरं राशन घरूनच नेतो मी, कोटींच खातो। तुम्हाला बघायचं झालं तर नांदेड जवळ आहे, 10 तारखेला जाणार आहो बघा, 2-3 पोते तरी भरून नेतो। बरं तांदूळ बिंदूळ काही बदल नाही, एवढं बदललंय शेतात काम करायचं तेवढं बदललंय तिथं बसून। तांदूळ बिंदूळ काही बदलले नाही, कोटींचाच खाणार आहो मी बी। बघू आता पुढे पुढे तुमची दया कुठे का दया कशी करता बघूतच। आता बुंदी तर खाऊ देईना झाले, दया कशी करणार आहात तुम्ही बघूत म्हणून। कितीतरी दिवसा भेट झाली जोड सुदैवाची, कितीतरी दिवसा भेट झाली जोड सुदैवाची, या घर तातडी पांडुरंग तोलबा आदरणीय या सभेत उपस्थित असलेले पांडुरंग तोलबा मेंढेवाड राहणार पांडुरनेकर यांच्याकडून 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत, धन्यवाद। स्वर्गीच्या देवा जन्म मिळालाय छान, मृत्यू लोकी अपाट नामाचे महिमान। आवले इथं जन्म कसा मिळालाय? कृपा झाली म्हणूनच जन्म मिळाला। गर्भात असताना एवढी दशावस्थी आपली महाराज सांगतात। काय सांगू गर्भीची यातना तुझं वेदित नारायणा, काय
काय सांगू गरमीचे दुःखदाये नाकी तोंडी तुडविटले. जेव्हा मातेच्या गर्भात होतो आपण तेव्हा आपल्या नाका तोंडात किडी होती. मग हे जीव असणाऱ्या त्या देवाला म्हणते एक वेळ करी या दुःखा वेगळे दुर्विताचे जाळे उगवणे. हा जीव असणारा म्हणते भगवंता एक वेळेस माझ्यावर कृपा कर, या दुःखातून मला एक वेळेस मुक्त कर. मग देवाने या जीवाला विचारलं मी जर तुला या गर्भातून मुक्त केलं किंवा बाहेर काढलं तर तू काय करशील. हा जीव असणारा देवाला करार केला. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तो जीव असणारा त्या भगवंताला कृपा करा भगवंता मायावर. मग भगवंतानं म्हणलं मी जर कृपा केलं तर तू काय करशील. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पण हे जीव आता इथं आला जन्माला की याला वार लागलं. म्हणून त्या संतांची कृपा होच लागते. कृपा झाल्याशिवाय दया होऊ शकणार ठामपणे. आणि हवा होय म्हणा हवा भरली पाटील याच्यात आता कोणी तुम्हाला माहित आहे मला माहित. आणि हे हवा बापू असं फुसकून जायची नवा हे टुपलेस टायर होय टुपलेस शाबास. हे तुमच्या बारक्या पिण्यानं जाईना सरासरी भोकर पर्यंत तरी जाते. इथं जर पिन मारल्या भोकर पर्यंत तरी जाते म्हणजे जातेच. मी काय म्हणालो पाटील विषयालाच तंतोतंत किती वाजेशी भजन म्हणून हसी खेळीचं भजन चांगलं म्हणा. आता ते ना कोणाला बोललेत मला काही देणं नाही घेणं खरं सांगायचं. आणि ते व्हिडिओ मी बी ऐकलो पुढून आलाय ग्रुपवर. पण ते काय म्हणायचं आता एकदा काय झालं पहिलं जुन्या जमान्यात मोटरसायकल येत गेल्या बघा का. ते मोटरसायकल आणि तुम्हाला नाव बरं पाटील मोटरसायकल येत गेल्या 4-5 कुत्रे त्या मोटरसायकलच्या मागे लागायचे पळायचे हाडे मोडून घ्यायचे. पण ते पळायचे दोघं तिघं थांबले. एकच त्या मोटरसायकल मागे 1 किलोमीटर पळाला. मग 1 किलोमीटर पळाले आले येणं म्हणजे यार आम्ही इथून पळाले इथं थांबायचं एवढं का पळालास हाडे मोडून घ्यायची शिव. त्यानं म्हणला पळाले मात्र मोटरसायकलला पळलो की नाही. आता मोटरसायकल भोकरला जाणारी होती यानं पळून उभे बेजार झाले. काही तसे व्हायला होऊ द्या तसे होणारे होऊ द्यायचं. आपला मार्ग धरून आपण जायचं. आता ते कुत्रे लागले मागे पळून बेजार झाले. त्या मोटरसायकल जाणारी होती गेली तसे हात आता राहू द्या. आता कोणाला म्हणले तुम्ही मला काय देणं नाही आणि घेणं नाही आणि मी कोणा संगही चिठ्ठी घेतो. पाटलाला तर नाव पाटलाला नो बरं स्वर्गीच्या देवा जन्म मिळाला काय हाय गाईकडे हो करू येत सागर करून काय हाय गाईकडे करू येत साधन या नामानं गेलं
तोलबाजी मेंढपाळ पांडुरंग तोलबाजी मेंढेवाड राहणार पांडुरनेकर यांच्याकडून 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभार आहे. माऊलीचा चोर दिसालाय बा. असं तुझेपणा करू नका बरं. तसं काही माऊली नाही तर पाटलाचं गाव थोडं दूर आहे म्हणून मजबी आहे. मजबी सगळं सामान आहे. हे मोडतोड आहे आणि याच्यातला रुपये आम्ही परमार्थाला म्हणजे व्यवहारात घेईना बरं. या परमार्थालाच मोडतोड आहे जे आहे ते. त्यासाठी आता तुमच्यापाशी आहे भजन खोलून घ्यायचं की कसं घ्यायचं. आम्हाला काय डायरेक्ट पद म्हणलं पद आहे हो म्हणून कितीतरी दिवसा राम नामाची महिमा आहे झडमुड पापी तरुण जाती तो कनिष्ठ माझ्या तरला पुराणी वाटला राम नामाची महिमा आहे बहु अल्लोट बर्म नारंग संत अधिक जपती तो निळकंठ जडमुड पापी तरुण जाती तो कनिष्ठ आजा मेळ तरला पुराणी दाखला श्रेष्ठ. आजा मेळाच्या पापाच्या राशी पडल्या होत्या. पापाच्या संताची त्या भगवंताची कृपा झाली म्हणून पापी असणारा सुद्धा वैकुंठाला नाव नेले. आजा मेळ पाप राशी नाव नेले वैकुंठाशी नाम जपले वाल्मिकाला फुटले ठोमक्याला पाणी. वाल्मिक ऋषी असणारे एवढे पापी होते. त्यांच्यावर संतांची कृपा झाली म्हणून वाल्याचा वाल्या कोळी होऊन असा झाला की भगवंत जन्मण्याच्या आधीच रामायण लिहून टाकले. कोळी याची कृती घाण लिवले रामायण रामाआधी. त्या संताची भगवंताची कृपा झाल्यानं पापी असणारा सुद्धा तरुण जाते. झडमुड असणारे दगड सुद्धा तरले पाण्यावर त्या भगवंताचं नाव कृपा झाली म्हणून. रामप्रभूला लंकेला जायचं होतं. त्या दगडावर कृपा झाली भगवंताचं नाव असं लिहिल्या बरोबर दगड करायला लागले. सेतू तयार झाला. सगळे वानर सैन्यानं आता एक कथा तुम्हाला सगळेला माहित आहे. कृपा झाल्यानं दगड सुद्धा तरू शकतात. दगड दया करून एखादी दगड तरून दाखवा बरं. अहो कृपा झाल्यानं पाण्यावर दगड तरतात. पापी असणारा सुद्धा संत होते कृपा झाल्यानं. म्हणले तेवढे तुम्हाला प्रल्हाद भक्त प्रल्हादाला किती त्रास होता. त्याच्यावर भगवंताची कृपा झाली. तेवढा त्रास असून सुद्धा त्या हिरण्यकशिपूला मरण नव्हतं. म्हणजे दिवसाही नव्हतं रात्री नव्हतं. भगवंताने त्याला चौकटीच्या अर्ध आत अर्ध बाहेर घेऊन सिंहाचा अवतार घेऊन कृपा झाली. त्या भक्ताला त्या भगवंताला आवाज देता आराधना केली भक्ती केली म्हणून भगवंताने कृपा केली. कृपेशी दया होऊ शकणार. आदरणीय
दत्तभक्त पारायण चंबलवाड गुरुजी मगरे पिंपळकोटाकर या गुरुजीकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. कृपा झाल्याशिवाय दया तिथं होऊ शकणार. बरं आता 6 बॉलला त्याने छक्के मारलाय म्हणा. तुम्ही बॅट तरी धरल्या काय म्हणा. एवढेला विचारा अजून लागलं तर इना रेणापूरचा याच्या गावात टुर्नामेंटला आम्ही खेळायला जाता. ओपनर बॅट्समॅन हो मी. ओपनर 100% तुम्हाला 6 बॉल मध्ये 2 तरी छक्के मारतो. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या आजूबाजूच्या खेळायला विचारा सगळ्यात लांब छक्के मारणारा मीच होतो. खरं पाटील मजाक करणार आहे. तुम्ही बॉलिंग करा उद्याच बघू तिथं रोडवरच खेळत गेले तुमच्या 6 बॉल मध्ये 2 तरी छक्के मारतो. आता काय झालं म्हणा. एकदा शाळेमध्ये एक मुलगा होता. मास्तराने त्याला विचारलं. सर गुरुजीने विचारलं बाबा तुझं नाव काय. त्याने म्हणला माझं नाव गोपाल. बर ठीक आहे म्हणले. काय कर म्हणले तू 15 फळाची नावं सांग बरं म्हणले. त्यानं म्हणलं ठीक आहे सर सांगतो म्हणला. एक म्हणला आंबा, दुसरा म्हणला सेब, तिसरा म्हणला जाम. 3 फळाचे सांगले 5 मिनिटं थांबले. सर म्हणले 3 फळाचं सांगला छान. वारे वा हुशार आहेस रे म्हणले. थांबले. सर म्हणले अरे बा अजून 12 राहिले की म्हणले. त्यानं म्हणला 1 डझन केळं. ते 3 आणि 12 केळं 15 झाले सर म्हणला. तशी करता हो तुम्हाला छक्का मारतो 2 तरी छक्के मारतो. ते 15 फळाचे नाव असं होईल. त्यासाठी हे बघा रावणानं अभिमान केला बाद झाला. सोन्याची लंका असणारा सुद्धा बाद झाला. बापू अभिमान जमना. याच्यामध्ये अभिमान जमच ना. म्हणून रामनामाची महिमा आहे बहु. पापी तरुण जाती तो कानिष्ठा. आदरणीय या सभेत उपस्थित असलेले दादाराव शामराव राजे मोरे यांच्याकडून 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. तसेच गजानन रामराव राजे मोरे
उर्फ जी.आर. पाटील जी.आर. पाटील यांच्याकडून सुद्धा 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. कितीतरी दूरचा भेट मानवानवल तरले कोण तो सांगतो का गाण्याचा पक्षी तरुण झाला देवाचा सखा. आदरणीय या सभेत उपस्थित असलेले आमचे हरिभक्त पारायण सांधू मामा रिटेकर, कैवल्यवासी शिवाजी पाटील यांच्या म्हणजे खांद्याला खांदा देऊन असणारे त्यांच्या भजनी मंडळात खराव तेवढी अप्रूप कमी आहे. एक हात नसून सुद्धा एवढे टाळ वाजतात समजा आम्ही बऱ्याच दिवसापासून बघतो, लहानपणापासून. खरंच खराव तेवढी अप्रूप कमी आहे असे असणारे आमचे चांदू मामा रिटेकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. मानव नवल तरले कोण ते सांगतो आहे. रानाचा पक्षी तरुण झाला देवाचा सखा. वानेर गजेंद्र वंदनीय तिन्ही लोका सर्वच ऋषी तरले पुराणे वाजतो नव्हता. वानेर तरले ऋषी तरले भगवंताच्या या संताच्या कृपेने पुराणी वाजतो. डंका सुद्धा वाचून गेला या कृपेने सर्वांचाच. वानेर तरले दगड तरले सर्व ऋषी तरले या कृपेने. अहो दया हाय, दया तशा खूप दया. आता एखादी सून चांगली भेटली की सासू तिची दया करते, तशा दया हात. पण ते दया इथं काय कामाच्या. दयाने काय काय कोणाचा असा उद्धार झालाय, कृपेने झालाय हे मी सांगलो. आतावर तुम्ही ऐकायला दयाने बाबा फलाण्याचा असा असा दया करण्यानं असं असं झालंय. मानवा नवल तरले कोण ते सांगतो आहे का. रानाचा पक्षी तरुण झाला देवाचा सखा. वानर गजेंद्र वंदनी तिन्ही लोका सर्वच ऋषी तरले पुराणे वाजतो नव्हता.
कलियुगी संताने अद्भुत लावा केला चालविल्या गडगंती रेड्या मोठे बोलला धावून येती भक्ताच्या कार्याला झालेला कमाल देवाला आदरणीय भाऊराव काळोबा दर्शनकर यांच्याकडून 11 रुपयाची भेट कोंडीबा नारायण राजेमोड यांच्याकडून सुद्धा 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल दोघांची पण मनापासून आभारी आहोत, धन्यवाद। व तसेच पूर्वाजी पांडुरंग मेंढेवाड यांच्याकडून सुद्धा 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल मनापासून आभारी आहोत, धन्यवाद। कलियुगी संताने अद्भुत लावा केला चालविल्या जड भिंती रेड्या मुखी वेद बोलू त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलले ज्ञानेश्वर माऊली। कृपा झाली म्हणूनच वेद बोलले रेड्याने, भीतीला आज्ञा केली त्या भीतीवर त्या संताची कृपा झाली म्हणून भीत चालायला लागली। चौक बसली होती भीतीवर, तिकडून चांगदेव येत होते वाघावर बसून सापाचा चाबूक करून। संताची कृपा झाली, भीतीला आज्ञा केली तर भीत चालायला लागली। कृपेशिवाय काही नव्हे, दयाचं काही काम नाही, आधी कृपा व्हायला लागते मग दया। दया नाही म्हणून असं नाही, दया लागते पण कृपा झाल्याशिवाय दया नाही। देव धावून येते भक्ताच्या कार्याला मृत्यू झालेला कमाल देवाने उठवला। कबीरदासाचा मुलगा कमाल याचा मृत्यू झाला होता, दंड आणि मुंडका अलग केलं होतं। त्याच्यावर संताची भगवंताची कृपा झाली, मेले त्याला जिवंत केले। कृपा झाल्यानं कृपा झाल्याशिवाय काही नाही हो पाटील, मेले त्याला जिवंत केले। कबीरदासाचा मुलगा हे कमाल याचं दंड आणि मुंडका अलग केलं होतं, त्याच्यावर संताची भगवंताची कृपा झाली म्हणून मेले त्याला जिवंत केलं। एवढी ताकद या म्हणून कलियुगी संताने अद्भुत लावा केला